परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवणे हा खऱ्या शिक्षणाचा अंतिम पुरावा आहे असा आपला सर्वसाधारण समज असतो. अगदी बरोबर. आपण नेहमी मार्कांवरच अवलंबून असतो. हो ना. पण काय सांगाल, जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात सर्वांसमोर माझी चूक झाली हे विनाविलंब आणि कोणताही संकोच न बाळगता मान्य केलं तर? हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं खरं. हो ना. तो खऱ्या अर्थाने शिकला आहे असा दावा जर कोणी केला तर आपल्याला नवल वाटेल. पण आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तिथे नेमका हाच विचार मध्यवर्ती आहे. म्हणजे आजचा आपला विषय खरोखरच वेगळा आहे. नक्कीच. आज आपण शिक्षणशास्त्राच्या विशेषतः प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा एका दस्तऐवजाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हा दस्तऐवज म्हणजे अध्ययनार्थीचे वर्तन आणि उद्दिष्ट लिहिण्यासाठीची पडताळा सूची. म्हणजे चेकलिस्ट फॉर रायटिंग ऑब्जेक्टिव्हज? तर अत्यंत व्यावहारिक आहे. ते कसं काय? म्हणजे बघा, एखाद्या डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो तेव्हा डॉक्टर आपल्या शरीराच्या आतील आजार थेट पाहू शकत नाही. तो काय करतो? तो बाह्य लक्षणं तपासतो. बरोबर. नाडीचे ठोके, शरीराचे तापमान, डोळे या बाह्य लक्षणांवरून तो आतील स्थितीचा अचूक अंदाज बांधतो. शिक्षकाचं कामही अगदी तसंच असतं. अरे वा, हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये ज्ञानाची प्रक्रिया कशी सुरू आहे हे शिक्षक थेट पाहू शकत नाही. नक्कीच पाहू शकत नाही. पण तो विद्यार्थ्याचे बाह्य वर्तन नक्कीच मोजू शकतो. म्हणूनच ही पडताळा सूची शिक्षकांसाठी एका वैद्यकीय निदानाच्या तक्त्यासारखी काम करते. म्हणजे विद्यार्थ्याचं आकलन, त्याची कौशल्य आणि वृत्ती कशी विकसित होत आहे आणि शिक्षकांनी ती नेमकी कशी ओळखावी याचीही एक अतिशय पद्धतशीर मांडणी आहे. तर होय, ही एक पूर्णपणे वैज्ञानिक मांडणी आहे. चला तर मग हे सगळं प्रकरण नीट उलगडून समजून घेऊया. या दस्तऐवजात ज्ञानाच्या शिडीचे जे टप्पे दिले आहेत त्यामागील तर्क काय आहे हे समजण्यासाठी आपण स्वयंपाक शिकण्याच्या प्रक्रियेचं एक साधं उदाहरण घेऊया का? हो, नक्कीच सांगा. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा स्वयंपाकघरात जातो तेव्हा आपल्याला फक्त साहित्याची नावं माहीत असतात. ही हळद आहे, मोहरी अशी दिसते, हे जिरे आहेत. फक्त प्राथमिक माहिती. बरोबर. या सूचीनुसार या पहिल्या टप्प्याला आपण केवळ ज्ञान किंवा माहिती म्हणतो, जिथे विद्यार्थी फक्त स्मरणशक्तीच्या आधारे विशिष्ट वस्तू ओळखतो किंवा पूर्वीच्या अनुभवांच्या आठवणी जशाच्या तशा सांगतो. पण खरं सांगायचं तर खरी गोम इथेच आहे. बहुतांश वेळा आपली शिक्षण व्यवस्था याच पहिल्या पायरीला सर्वस्व मांडण्याची मोठी चूक करते. हो, म्हणजे फक्त पाठांतर करणं. अगदी पाठांतर करणं आणि परीक्षेत ते जसं आहे तसं कागदावर उतरवणं यालाच आपण हुशारी समजतो. पण या पडताळा सूचीनुसार शिक्षणाचा तो फक्त पाया आहे, कळस नव्हे. मग दुसरी पायरी कोणती आहे? दुसरी पायरी आहे आकलन, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे केवळ माहिती असणं नव्हे तर गोष्टी खऱ्या अर्थाने समजून घेणं. मसाल्यांचं उदाहरण पुढे न्यायचं तर कसं सांगता येईल? म्हणजे बघा, नुसती मोहरी ओळखता येणं म्हणजे ज्ञान. पण मोहरी तेलात टाकल्यावर का तडतडते आणि तिचा फोडणीत काय उपयोग होतो हे समजणं म्हणजे आकलन. अरे वा, हे अगदी सोपं करून सांगितलं तुम्ही. हो, आणि या टप्प्यावर अध्ययनार्थी केवळ घोकमपट्टी करत नाही तर तो संबंधित निकषांच्या आधारे वर्गीकरण करू शकतो, स्वतःच्या शब्दात उदाहरणे देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानांतील चुका ओळखून त्या दुरुस्त करू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की न्यूटनचा नियम काय आहे आणि त्याने तो जसाच्या तसा पाठ करून सांगितला तर ते फक्त ज्ञान झालं. हो, ते फक्त मेमोरीचा काम झालं. पण तो नियम वापरून तो एखादी रोजच्या जीवनातील घटना स्पष्ट करू शकला तर ते आकलन झालं. अगदी तसंच. पण या शिडीचे पुढचे टप्पे आणखी गुंतागुंतीचे आणि रंजक आहेत. आकलनानंतर येतं विश्लेषण आणि उपयोजन. आता विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस का? हो. विश्लेषण म्हणजे एखाद्या गुंतागुंतीच्या गोष्टीचे छोटे छोटे भाग करून त्यांच्यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करणं. आणि उपयोजन म्हणजे शिकलेल्या तत्वांचा पूर्णपणे नवीन परिस्थितीत वापर करणं. थांबा, इथे मला थोडा गोंधळ झाल्यासारखा वाटतोय. काय झालं? विश्लेषण आणि उपयोजन हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. याचं एखादं व्यावहारिक उदाहरण काय असू शकतं? समजा एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात सायकलचे भाग आणि त्यांचे काम कसे चालते हे शिकले आहे. अगदी रोजच्या परिचयाचं उदाहरण. तर मग उपयोजन कसं दिसेल? उत्तम प्रश्न आहे.
जर त्या विद्यार्थ्याच्या घरातील सायकलची चेन अचानक पडली किंवा ब्रेक काम करेनासा झाला आणि वर्गात शिकलेलं गतीचे किंवा घर्षणाचे तत्व वापरून त्याने तो बिघाड दुरुस्त केला. अच्छा, म्हणजे तो स्वतः ते दुरुस्त करू शकला. बरोबर. तर ते उपयोजन झालं. त्याने केवळ पुस्तकातील ज्ञान कागदावर न ठेवता बाह्य परिस्थितीत परिणामांचे भाकीत करून कार्यकारण संबंधांसह त्याचा वापर केला. भारीच आहे हे. आणि मग विश्लेषण म्हणजे काय? तर सायकल का चालत नाहीये हे पाहताना टायर पंक्चर आहे का, चेन सेल झाली आहे की ब्रेक वायर तुटली आहे, या वेगवेगळ्या शक्यतांची पडताळणी करून समस्येचे मूळ शोधणे म्हणजे विश्लेषण. म्हणजे आज शाळेत शिकलेला भौतिकशास्त्राचा नियम उद्या प्रत्यक्ष समस्येवर उपाय शोधण्यासाठी वापरणे. अगदी तेच. आणि याच्याही पुढे जाऊन 2 सर्वोच्च पायऱ्या या सूचीत दिलेल्या आहेत: मूल्यमापन आणि संश्लेषण. मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन. हो, मूल्यमापन करताना विद्यार्थी मिळालेल्या माहितीची तार्किक सुसंगती आणि उपयोगिता यावर निर्णय घेतो. पण सर्वात वरचा टप्पा म्हणजे संश्लेषण किंवा सिंथेसिस. संश्लेषण म्हणजे नेमकं काय? इथे विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एक संपूर्ण नवीन रचना तयार करतो. थोडक्यात सांगायचं तर तो स्वतःची सर्जनशीलता वापरतो. म्हणजे स्वतःची एक पूर्णपणे नवीन पाककृती तयार करून ती जगासमोर मांडणे, किंवा सायकलचे जुने सुटे भाग वापरून एखादं नवीन यंत्र बनवणं, असं काहीसं. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक पकडलत. पण ना, मला एक शंका येते इथे. विचारा ना. हे सगळं ऐकायला खूप आदर्श वाटतं, पण एखाद्या 45 मिनिटांच्या तासात एखादा शिक्षक विद्यार्थ्याची ही सर्जनशीलता किंवा संश्लेषण कसं मोजणार? हे खूप अवघड नाही का? हे अवघड नक्कीच आहे, पण अशक्य अजिबात नाही. ते कसं काय? म्हणजे बघा, संश्लेषण म्हणजे दररोज एखादा नवीन शोध लावणं नव्हे. वर्गात याचा अर्थ असा असू शकतो की समजा इतिहासाचा एखादा मोठा धडा शिकवून झाला आहे. जर विद्यार्थ्याने त्या संपूर्ण धडाचा सारांश काढून स्वतःच्या कल्पनेने एक नवीन सुटसुटीत माइंड मॅप किंवा आलेख तयार केला, तर तेही संश्लेषणच आहे. अरे चा, हे तर खूपच सोपं आणि प्रभावी आहे. हो ना. विखुरलेली माहिती एकत्र करून त्यातून एक नवीन अर्थपूर्ण रचना निर्माण करणे हेच खऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. बरं, आता विचार करण्याच्या प्रक्रियेकडून आपण थोडे पुढे जाऊया. या दस्तऐवजात वर्गाबाहेरच्या कौशल्यांवर म्हणजे संशोधन क्षमता आणि आविष्कार यावर मोठा भर दिला आहे. हो, तो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. अच्छा, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे बघा, शिक्षणशास्त्राच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला असा प्रश्न पडू शकतो की संशोधन क्षमता किंवा रिसर्च स्किल्स हे त्या विद्यापीठात किंवा PhD स्तरावर असतात ना, आपण 7वी-8वीच्या मुलांकडून संशोधनाची अपेक्षा का करत आहोत? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे बरं का. संशोधन म्हणजे फक्त पांढरा कोट घालून प्रयोगशाळेत मोठ्या मशीन्सवर काम करणं, असा विचार आपण करतो. हो, सर्वसाधारणपणे तसंच वाटतं. पण शालेय पातळीवरील संशोधन क्षमता म्हणजे उपलब्ध माहितीचे अचूक संकलन आणि संघटन करणे. म्हणजे फक्त माहिती गोळा करणे? हो, आणि आज आपण ज्या माहितीच्या युगात जगतो आहोत तिथे तर याची सर्वाधिक गरज आहे. व्हॉट्सॲपवर किंवा इंटरनेटवर येणारी प्रत्येक माहिती खरी नसते. ही तर अगदी 100% खरंय. रोज कितीतरी फेक न्यूज येत असतात. हो ना. त्यामुळे माहिती कुठून मिळवायची, ती विश्वासार्ह आहे की नाही हे तपासणे आणि मिळालेल्या फलितांचा योग्य अर्थ काढणे म्हणजेच अर्थनिर्वचन करणे ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची जगण्याची कला आहे. अगदी बरोबर. आणि याच कौशल्याची सुरुवात शालेय जीवनातून व्हावी अशी या पडताळासूचीची अपेक्षा आहे. म्हणजे नुसती गुगलवरून माहिती कॉपी पेस्ट करून प्रोजेक्ट बनवणे नव्हे, तर त्या माहितीचे स्वतःच्या बुद्धीने विश्लेषण करणे हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि यालाच जोडून येणारा पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आविष्कार किंवा एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे स्वतःला व्यक्त करणं. हो, दस्तऐवजात अतिशय स्पष्टपणे एक वाक्य आहे: यथार्थ शब्द व वाक्यांची निस्संदिग्धपणे निवड करणे. निस्संदिग्धपणे म्हणजे अनॅम्बिग्युअसली हा शब्द इथे खूपच ताकदवान वाटतोय. याचा अर्थ केवळ अवजड आणि मोठे शब्द वापरून बोलणे असा होत नाही ना? मुळीच नाही. अनेकदा विचार खूप चांगले असतात, पण ते मांडताना प्रचंड गोंधळ उडतो. हो, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांना काय म्हणायचंय ते समजतच नाही. अगदी तेच. आविष्कार म्हणजे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असणे, समोरच्याला तुमच्या म्हणण्याचा नेमका तोच अर्थ समजणे जो तुम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे विचारांची गुंतागुंत नसावी. बरोबर. मुद्द्यांची योग्य क्रमाने आणि योग्य स्वरूपात मांडणी करणे.
आणि एवढेच नाही तर यथार्थ शैलीचा वापर करून परिणाम साधणे. म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य हे केवळ भाषेच्या शिक्षकाचं उद्दिष्ट नसून ते प्रत्येक विषयाच्या शिक्षणाचे एक अविभाज्य अंग आहे. नक्कीच. हे सगळं ऐकायला खूप छान वाटते, पण नुसते डोक्यात विचार आणि बोलण्यात स्पष्टता असून चालत नाही. हातांची आणि मनाची जोडणी पण हवीच. हो, तोही एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. या पडताळा सूचीमध्ये पुढचा टप्पा हा क्रियात्मक कौशल्य, अपेक्षित अभिरुची आणि वैज्ञानिक अभिवृत्ती यांच्याबद्दल सांगतो. पण क्रियात्मक कौशल्य किंवा सायकोमोटर स्किल्स वाचताना मला एक गोष्ट खटकली. काय खटकलं तुम्हाला? यात लेखरातील सुवाच्य अक्षर आकृत्या काढण्याचं कौशल्य यावर खूप भर दिला आहे. आजच्या टायपिंग आणि एआयच्या जमान्यात सुवाच्य अक्षर हे शैक्षणिक उद्दिष्ट असणं थोडं जुनाट नाही वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण क्रियात्मक कौशल्य म्हणजे केवळ सुंदर हस्ताक्षर काढणे नव्हे. मग अजून काय आहे यात? हे विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि बौद्धिक समन्वयाचे म्हणजे हँड आय ब्रेन कोऑर्डिनेशनचे मोजमाप आहे. अच्छा, म्हणजे मेंदू आणि शरीराचा समन्वय. हो, जेव्हा एखादा विद्यार्थी प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक यंत्र काळजीपूर्वक हाताळतो, योग्य मापन करतो किंवा एखादी गुंतागुंतीची आकृती अचूक काढतो, तेव्हा तो स्वतःच्या स्नायूंवर आणि एकाग्रतेवर नियंत्रण मिळवायला शिकत असतो. हे मात्र मी कधीच असा विचार केला नव्हता. हो ना. अचूकता, वेग राखणे आणि स्वतःच्या कामाचे स्वयंकन करणे या गोष्टी बुद्धीला एक प्रकारची शिस्त लावतात. हे तंत्रज्ञानाने बदलणारे कौशल्य नाही, तर मेंदूच्या विकासाचा तो एक महत्वाचा भाग आहे. खूपच सखोल विचार आहे हा. आणि यासोबतच अपेक्षित अभिरुची किंवा इंटरेस्ट हा भागी आहेच. विद्यार्थ्याने फक्त पाठ्यपुस्तकात अडकून पडू नये. अगदी सभोवताली घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण करणे, दुर्मिळ चित्र किंवा नमुने गोळा करणे. हो, पण यात एक वाक्य खूप लक्षवेधी आहे. एखादी समस्या जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत तिचा पाठपुरावा करणे. हे वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा सकारात्मक हट्टीपणा निर्माण करणे हे शिक्षणाचं काम आहे तर. बरोबर. ज्ञानाची भूक ही परीक्षेपुरती मर्यादित नसावी. आणि इथूनच आपण या दस्तऐवजातील सर्वात क्रांतिकारी आणि माझ्या आवडीच्या संकल्पनेकडे येतो. कोणती संकल्पना? प्रशस्त, सकारात्मक व वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड. हो, इथंच खरी गंमत आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द बऱ्याचदा ऐकतो, पण तो फक्त विज्ञानाच्या तासापुरता मर्यादित वाटतो. हो, बहुतेकांना तसंच वाटतं. पण या सूचीतील मुद्दे वाचल्यावर असं वाटते की ही तर एक संपूर्ण जीवनशैलीच आहे. आपण सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, चुका विनाविलंब मान्य करणे, तीच गोष्ट इथे येते. वैज्ञानिक अभिवृत्ती ही खरोखरच एक जीवनशैली आहे. यात अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की पुराव्याखेरीज केवळ एखाद्या अधिकारी व्यक्तीने सांगितलं म्हणून कोणतीही मतं न मांडणे. म्हणजे आंधळेपणाने कुणावरही विश्वास न ठेवणे. बरोबर. नवीन कल्पनांचा मुक्त मनाने विचार करणे आणि सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विधानातील किंवा मांडलेल्या मतांमधील चुका विनाविलंब आणि कोणताही किंतु मनात न ठेवता मान्य करणे. बापरे, हे किती अद्भुत आहे. समाजात आपण सहसा चुका लपवण्यावर किंवा चुकीचे असूनही स्वतःचाच मुद्दा रेटून नेण्यावर भर देतो. हो, तोच तर आपला स्वभाव बनलाय हल्ली. पण चूक स्वीकारण्याची हिंमत हे एक लिखित शैक्षणिक उद्दिष्ट असू शकतं, हे आजवर कधीच अशा पद्धतीने समोर आलं नव्हतं. हाच तर खऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. आणि यात आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कोणतं? जोपर्यंत पुरेसा पुरावा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपला निर्णय प्रलंबित ठेवणे. म्हणजे निर्णय घेण्याची घाई न करणे. अगदी. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जिथे प्रत्येकजण कुठल्याही विषयावर 2 मिनिटात आपले टोकाचं मत बनवतो आणि जाहीर करतो, तिथे ही संयमाची सवय खूप गरजेची आहे. हो ना, लगेच प्रतिक्रिया देण्याची जणू शर्यतच लागली आहे. म्हणूनच पुराव्यावर आधारित विचारांची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे शिक्षकासमोरील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान आहे. तर याचा नेमका अर्थ काय? या सगळ्या बौद्धिक आणि मानसिक टप्प्यांमधून गेल्यानंतर आपण या दस्तऐवजाच्या अंतिम भागाकडे येतो, तो म्हणजे एका परिपूर्ण विद्यार्थ्याची जडणघडण. हो, हा टप्पा विद्यार्थ्याला समाजाशी जोडतो. संज्ञात्मक किंवा केवळ विचार करण्याच्या क्षमतेपलीकडे जाऊन विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्य, सामाजिक गुण आणि दैनंदिन सवयी यावर हा दस्तऐवज लक्ष केंद्रित करतो. आणि यामुळे आपल्या व्यवस्थेवरचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण विद्यार्थ्याकडे केवळ एक मार्क मिळवणारा यंत्र म्हणून पाहतो आहोत की समाजाचा एक समतोल जबाबदार घटक म्हणून? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे.
या सूचीमध्ये व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये म्हणून स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव, नेतृत्व आणि भावनिक परिपक्वता याचा स्पष्ट उल्लेख आहे. भावनिक परिपक्वता म्हणजे इमोशनल मॅच्युरिटी का? हो. अडचणीच्या वेळी विद्यार्थी कसा वागतो, तो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो का, हे पाहणे ही शिक्षकाचेच काम आहे. आणि सामाजिक गुणांमध्ये चांगले शिष्टाचार, इतरांविषयी अभिरुची असणे आणि कार्यक्रमांत स्वतःहून सहभाग घेणे या गोष्टी येतात. बरोबर. म्हणजे एकटाच कोपऱ्यात बसून 100% मार्क्स मिळवणारा पण समाजाशी काही देणं घेणं नसलेलं विद्यार्थी हे शिक्षणाचे अंतिम साध्य नक्कीच नाही. अगदी योग्य विश्लेषण केलं तुम्ही. पण यातील शेवटचा भाग मला थोडा आश्चर्यचकित करणारा वाटला. चांगल्या सवयी आणि अभ्यास कौशल्य. त्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? यात वेळ पाळणे, वेळापत्रकाचा वापर करणे, प्रत्येक कृतीत नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ठेवणे यांचा उल्लेख आहे. आपण या सगळ्याला शिक्षण म्हणू शकतो का? आपण एक स्वतंत्र विचार करणारा विद्यार्थी घडवत आहोत की एका ठराविक साच्यातील कामगार? खूपच रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हे सगळे निर्बंध वाटू शकतात. हो, तसंच वाटतं थोडं. पण मानसशास्त्रानुसार याला कॉग्निटिव्ह लोडचे व्यवस्थापन म्हणतात. कॉग्निटिव्ह लोड? हो. जेव्हा एखादा विद्यार्थी त्याच्या वस्तू नीटनेटक्या ठेवतो, वेळापत्रक पाळतो, माहितीची योग्य विभागणी करतो, तेव्हा तो त्याचे दैनंदिन जीवन अत्यंत सुकर करत असतो. अच्छा, म्हणजे गोंधळ कमी होतो. अगदी. या साध्या सवयींमुळे त्याच्या मेंदूची ऊर्जा वाचते आणि हीच वाचलेली ऊर्जा तो मघाशी आपण पाहिलेल्या संश्लेषण आणि मूल्यमापन सारख्या उच्च प्रतीच्या विचार प्रक्रियांसाठी वापरू शकतो. अरे वा, हा दृष्टिकोन तर पूर्णपणे नवीन आहे माझ्यासाठी. शिस्त ही स्वातंत्र्याची आडकाठी नसून ती उच्च बौद्धिक विकासाची पहिली पायरी आहे. खरी अध्ययन निष्पत्ती ही केवळ मार्कांच्या स्वरूपात नसते, तर ती विद्यार्थ्याच्या दैनंदिन सवयींच्या रूपातून झळकत असते. खरंच, हा प्रवास किती सखोल आणि विचार करायला लावणार आहे. शिक्षण हे केवळ माहिती देण्यापासून सुरू होऊन आकलन, विश्लेषण आणि संश्लेषण अशा गुंतागुंतीच्या टप्प्यांमधून जातं. हो, एक पूर्ण सायकल आहे ती. त्यानंतर विद्यार्थ्याला संशोधनक्षम बनवणं, त्याला स्वतःचे विचार निस्संदिग्धपणे व्यक्त करता येणं, हातांची आणि डोळ्यांची अचूक जोडणी करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक व वैज्ञानिक अभिवृत्ती. हो, जिथे तो पुराव्याशिवाय गोष्टी मांडणार नाही आणि स्वतःच्या चुका खुल्या मनाने स्वीकारेल. आणि शेवटी भावनिक परिपक्वता, सामाजिक भान आणि वक्तशीरपणा विकसित करून त्याला एक परिपूर्ण नागरिक बनवणं. हो, हे सगळंच खूप महत्त्वाचं आहे. हा सगळाच अवाढव्य पसारा या एका दस्तऐवजात अतिशय सुबकपणे आणि शास्त्रीयदृष्ट्या मांडला आहे. शिक्षणशास्त्राच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही पडताळासूची खऱ्या अर्थाने एका होकायंत्रासारखी आहे. आणि केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर प्रत्यक्ष वर्गात शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी हा एक आरसा आहे. ते कसं काय? तो त्यांना सातत्याने आठवण करून देतो की विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते बदल घडवायचे आहेत. हे बदल नेहमीच भव्य नसतात. ते कधीकधी अत्यंत सूक्ष्म सवयींमध्ये, एखाद्या प्रश्नाच्या मांडणीत किंवा एखाद्या आव्हानाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात लपलेले असतात. पण तेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे जिवंत पुरावे असतात, नाही का? अगदी 100%. आजच्या या सखोल चर्चेतून आपण शिक्षणाचा हा सूक्ष्म आणि व्यापक आराखडा उलगडून पाहिला. पण जाता जाता एका महत्त्वाच्या विचारावर आपण थांबूया, जो कदाचित आपल्याला थोडा अस्वस्थ करू शकेल. नक्कीच सांगा. जर खऱ्या शिक्षणाची अंतिम उद्दिष्टे ही पुरेसा पुरावा मिळेपर्यंत निर्णय प्रलंबित ठेवणे, नवीन कल्पनेचा मुक्त मनाने स्वीकार करणे किंवा कोणताही संकोच न बाळगता सर्वांसमोर आपली चूक मान्य करणे यांसारख्या अत्यंत सूक्ष्म आणि मानवी वर्तनात दडलेली असतील, तर आपली सध्याची ठराविक साच्यातील 3 तासांची लेखी परीक्षा पद्धत खरोखरच या गोष्टी मोजू शकते का? हा खूप मोठा प्रश्न आहे. की आपल्याला विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने मूल्यमापन करण्यासाठी एका पूर्णपणे नवीन पद्धतीचा आणि दृष्टिकोनाचा शोध घेण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या प्रश्नावर आपण सर्वांनीच नक्की विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल अभ्यासासह.